होत आहात। जबरदस्त मॅच दुसऱ्या रजनीमध्ये चाललेला हा महामुकाबला मैदानावरती सुरू होत आहे। एका बाजूने आपण पाहत आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव बदलापूर नगरीची ही जबरदस्त टीम आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये टीम दामत खुर्रम दामत या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला सुरू होत आहे। नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय टीम कुळगाव या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पंचांचा हिरवा कंदील येतोय। सुदर्शन जाधव आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करते। पहिला बॉल ओव्हर पिच फटका चांगला पाहायला मिळाला। समोरच्या दिशेला लाजवाब स्ट्रोक लॉंग ऑफला क्लिअर केलाय। पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आरपार बहारदार चौकार। पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर समोरच्या दिशेला खेळलेला फटका स्टेट डाऊन द ग्राउंड। एक सिंगल येते, एका धावेची मदत येते, धावफलकाला जोडली जाईल। एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहिलं तर 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज आतिश षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दामत संघासाठी षटक क्रमांक पहिला हाताळतोय। अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे। ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून हा सुंदर सोहळा या ठिकाणी प्रदर्शित केला जातोय। जबरदस्त सोहळा संपूर्ण जगभर या स्पर्धेला पाहिलं जातंय, या स्पर्धेवरती प्रेम केलं जातंय। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, धावफलकावरती 5 धावा बिनबाद आपण पाहत आहे। सुदर्शन आणि तेजस ही जोडी सुरुवात करते। पहिल्या चेंडूवरती 4 धावांचा बहारदार फटका, त्यानंतर एक सिंगल आली आहे। स्ट्राइक रोटेट तेजसच्या हातामध्ये बॅट आली आहे। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल। लेफ्ट हँडेड बॅट्समन तेजस स्ट्राइक एंडवरती आपल्याला सज्ज झालेला दिसतोय। गोलंदाजी मार्कवरनं आतिश। पहिल्या 2 चेंडूंवरती 5 धावा आल्या। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, फिल्डिंगची पाबंदी असणारं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। 30 यार्डची पाबंदी, 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये। गोलंदाज आतिशचा हा चेंडू लेग स्टंपच्या कदाचित बाहेरून जातोय, त्या ठिकाणी विकेटच्या मागे अडवत असताना थोडीशी गफलत, वाईटचा इशारा येतोय। अवांतरची खून करत असताना पंचांना आपण पाहू शकाल वाईट +1 अशा 2 धावा इथून अंकित केल्या जातील। अवांतरच्या 2 धावा येत आहेत, धावफलकावरती जोडतायत। स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 7 वरती। 7 विदाउट लॉस, 7 बिनबाद पाहायला मिळत आहेत। सुदर्शन आणि तेजस जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत। अतिशय दर्जेदार सुरुवात या ठिकाणी देत असताना आपल्या संघासाठी राज क्रीडा मंडळ कुळगाव ताकदवर बॅटिंग लाईनअप असणारा हा संघ मैदानावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सुदर्शन जाधव आणि त्याला साथ देत असताना तेजस। अलीकडच्या हंगामामध्ये आपण पाहत असाल तर थंड गरम राहिलाय या संघाचा फॉर्म सुद्धा। या मॅच मध्ये नक्कीच दर्जेदार सुरुवात दिली आहे सुदर्शन जाधवच्या माध्यमातून। 2 चेंडू 5 धावा। यावेळेस पुन्हा एकदा ओरपी चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न होता, हातातनं चेंडू स्किड झाला आणि त्यानंतर एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत। टाळ्यांचा कडकडाट सुदर्शन जाधवला मिळालेलं कदाचित हे जीवनदान होतं की काय अशा पद्धतीने इथून फिलिंग्स पाहायला मिळत आहेत। एक सिंगल आली आहे, धावफलकावरती 8 धावा। षटक क्रमांक पहिला आतिश हाताळतोय। आतिशच्या खांद्यावरती जिम्मेदारी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची विवरशन आपल्याला पाहायला मिळते। विकेट किपर आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आपण पाहू शकाल। कव्हर मध्ये 30 यार्ड मध्ये, शॉर्ट मिड विकेटला 30 यार्ड मध्ये फिल्डर आहे। शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सीमारेषेवरती 2 फिल्डर तैनात असताना यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलं, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं त्या ठिकाणी पुश केलं। एक सिंगल धाव कंप्लीट करतायत। एका धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला होतीये। या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 9 धावा। शांत संयमी क्रिकेट मैदानावरती राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाचा आपल्याला पाहायला मिळतंय। राज क्रीडा मंडळ कुळगाव विपक्ष दामत खुर्रम असा सामना मैदानावरती। आजच्या रजनीची अतिशय महत्वाची मॅच, 5 षटकांचा सामना आहे। निश्चितच पहिल्या फेरीचा सामना मैदानावरती चालू आहे। सुदर्शनसाठी यावेळेस बॅटची एज, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये स्टॉप दिलं। एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत। एका धावेची मदत येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल। स्कोर कार्ड पुढे सरकलं 10 वरती। शांत चाललेलं क्रिकेट, संथ खेळतायत। निश्चितच एकमेकांवरती विश्वास ठेवत असताना जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस आक्रमण केलं, त्यानंतर जेव्हा संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना दोन्ही फलंदाज मैदानावरती दबा धरून खेळतायत। चांगली बॅटिंग, स्ट्राइक एंड वरती तेजसला आपण पाहताय। यावेळेस बॉडी लाईन चेंडू हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी
शरीरावरती आदळलाय, लेग बाईचा इशारा येतोय, एक धाव धावफलकावरती जरूर जोडली जाईल, धावा येणं गरजेचं असतं. 5 षटकांची मॅच आहे, एका एका चेंडूचं फार मोठं मोल असतं. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. एका षटकाच्या अंती धावफलकावरती आहेत 11 धावा. बिनबाद बॅटिंग करतायत राज क्रीडा मंडळ कुळगाव. सुंदर ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहू शकाल. अतिशय सुंदर मनमोहक मैदान. या मैदानावरती आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये आलो आणि निश्चितच आल्या आल्या या मैदानाची चर्चा आणि हे सौंदर्य डोळ्यात भरल्या वाचून राहिलं नाही. 30 यार्ड तुम्ही पाहत असाल, अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. LED लाईटच्या माध्यमातून 30 यार्डला केलेली तटबंदी, त्याचबरोबर सीमारेषेवरती लोखंडाची असलेली तटबंदी आपण पाहताय. सीमारेषा अगदी बरोबर तटबंदीच्या माध्यमातून पॅक केलेली आपल्याला पाहता येते. चारही बाजूला प्रेक्षक राजांसाठी भरपूर मोठे प्रेक्षक कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य प्रेक्षक कक्ष, त्याचबरोबर मंच आपण पाहत असाल. अतिशय सुंदर सजावट. कासगावकरांचं करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती बिनबाद 11 धावा. बॅटिंग करत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाची सलामीची जोडी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. खुर्रमभाई पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा समोर उडवलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे. एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं. सुंदर फिल्डिंग, अतिशय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. दोनही फलंदाज अतिशय संयमाने खेळत असताना एकमेकांवरती विश्वास ठेवतायत. सुदर्शन जाधव आणि तेजस ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती जारी. स्कोर कार्ड वरती 12 धावा बिनबाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. खुर्रम मैदानावरती गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. निश्चितच शांत संयमी चाललेलं क्रिकेट. रजनी क्रिकेटचा हा थरार. गोलंदाज तयार. यावेळेस पहा अपील करतायत बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. खुर्रमभाई पहिलं सुयश मिळवत असताना फलंदाज माघारी परततोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला 440 चा झटका. बॅट्समन सुदर्शन जाधव बाद. पुढाकारी बघून मैदान दंगून गेली सारी. बघून मैदान दंगून गेली सारी. असं कडक आयोजन तिथं झालंय लय दमदार. असं कडक आयोजन तिथं झालंय लय दमदार. जसा राजा संघाने ठेवला या गावच्या शकी 1 नंबर. जसा राजा संघाने ठेवला या गावच्या शकी 1 नंबर. या ठिकाणी आपल्या एका मान्यवरांची FZ गाडीची बाईकची चावी हरवलेली आहे. कुणाला जर सापडली असेल तर या ठिकाणी जमा करायची आहे. FZ बाईकची चावी आहे. कुणाला जर सापडली असेल तर या ठिकाणी आमच्यासोबत आणून द्या. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे, FZ बाईकची चावी जर कुणाला सापडली असेल तर या ठिकाणी जमा करा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक चालू असताना खुर्रम गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट. न्यू बॅटर ओमकार. यावेळेस पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू हलक्या हातानं त्या ठिकाणी खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर वेगानं चेंडूवरती एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना एका धावेची मदत येते. धावफलकावरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुदर्शन जाधव बाद झालाय. सुरुवात त्यानं चांगली करून दिली, त्यानंतर आपण पाहिलं तर त्याला मैदान सोडावं लागलं. खुर्रमभाई मैदानात गोलंदाजी करत असताना 3 चेंडू फेकलेत, केवळ 2च धावा खर्च केल्या, 1 विकेट अर्जित केली आहे. अतिशय सुसज्ज मैदान. या मैदानाची चर्चा आपण सातत्यानं करतोय. यावेळेस ओरपी चेंडू, फटका चांगला आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, जबरदस्त पिकअप शॉट. बॅट्समन तेजसच्या बॅटमध्ये चेंडू सीमारेषेच्या पल्ल्यात रवाना. कुळगाव ब्रँड षटकार. आतमध्ये ठोकलेला हा षटकार. 6 धावांची मदत येते. धावफलकावरती छलांग मारली. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळतोय. हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर आहे. चेंडूचा ताबा घेतलाय आणि एकच धावेवरती चेंडूला संपन्न केलं. सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता.
त्यानंतर लगेचच एक सिंगल धाव घेत आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. खुर्रमभाई गोलंदाजी करत असताना 20 धावा धावफलकावरती. ओमकार बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती तयार. एक चेंडू एकच योगदान या ठिकाणी ओमकारनं दिलंय. विकेटच्या मागे चेंडू जातो आहे. त्या ठिकाणी दोघांमध्ये तुतुमयमय पाहायला मिळाली आणि या दरम्यान दोस्तीत कुस्ती आणि फलंदाज माघारी परतेल. डायरेक्ट हिट रन आउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज माघारी. राज क्रीडा मंडळ कुळगाव अडचणीत. पावर हायलाई नावात असा आमचा किरण शेट राऊत. गाजव चषक एक नंबर चर्चा आहे त्याची जगभर. गाजव चषक एक नंबर चर्चा आहे त्याची जगभर. धन्यवाद. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहताय अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. थोडंसं तुतुमयमय एकमेकांमध्ये. त्यानंतर आपण पाहाल तर चांगल्या दर्जाचं एक डायरेक्ट हिट या ठिकाणी होत आहे आणि मोठी महत्वाची विकेट या ठिकाणी अर्जित करत असताना टीम खुर्रम दामत हा संघ मैदानावरती आपण पाहताय. अतिशय चांगल्या दर्जाचं कमिटमेंट. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होत होता. विकेटच्या मागे चेंडूला अडवलं, गॅदर केलं. त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सुपूर्द केलं आणि त्यानंतर रणनीतीच्या माध्यमातून या ठिकाणी विकेट मिळवली. ओमकार मैदान सोडतोय. ओमकारला या ठिकाणी मैदान सोडावं लागलं. षटक क्रमांक दुसरं धावफलकावरती 20 धावा या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला. खुर्रमभाई एक षटक हाताळलं, 9 धावा या ठिकाणी खर्च केल्या. एक वैयक्तिक विकेट आणि एक रनआउटच्या स्वरूपात विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. षटक क्रमांक 3 साठी अतिश येतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठीच तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय. एफजेड बाईकची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. कुणा मान्यवरांना जर सापडली असेल तर विनंती आहे आपण या ठिकाणी जमा करा. एफजेड बाईकची चावी या ठिकाणी हरवलेली आहे. कुणाला जर सापडली असेल तर आपण या ठिकाणी जमा करा. मान्यवरांना विनंती आहे. सर्व लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा ही विनंती सूचना. ओके, अंपायर बाळा मानेसर यांच्या हातामध्ये एक चावी आम्हाला दिसते. ओके मान्यवर, आपण ती चावी ओळख पटवा आणि घेऊन जा. या ठिकाणी षटक क्रमांक 3 चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 धावा. एका बाजूने आपण पाहिलं तर 21 धावा जरूर पाहायला मिळत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने 2 विकेट ही जमेची बाजू. गोलंदाज आतिश तेजस मेहरसाठी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. त्या ठिकाणी थोडासा जायबंदी. मैदानावरती पाण्याची व्यवस्था करा.
राज क्रीडा मंडळ कुळगाव फलंदाजी करत असताना या ठिकाणी षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलकावरती 2 गडी बाद 21 धावा. तेजस मेहर बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहे. साथ देत असताना कल्पेश मैदानावरती आलाय. स्कोअर कार्ड वरती 21 धावा. 3रं षटक. आतिश गोलंदाजी करत असताना वेगवान तेज तरार. या ठिकाणी बाईकची चावी सापडलेली आहे. बाईकचे मालक आपण या आणि ही चावी कलेक्ट करा. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळालाय. प्रॉपर टायमिंग होतोय. इम्प्रोवाइज करत असताना तेजस मेहर लढवई या मैदानाच्या आतमध्ये झुजतोय. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. फलंदाज ज्या वेळेला मैदानात जातात त्यावेळेला आपली प्रॉपर सेफ्टी या ठिकाणी बाळगणं कंपल्सरी आहे. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुपला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती जरूर आला नाही, मात्र इम्प्लिमेंट चांगलं झालं होतं. या दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक केलं जाईल. 3ऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी सोपवलेली आहे. रनआउटसाठी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कॉल. रनआउट साठी 3ऱ्या पंचांकडे या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. अंपायर फिरोज सर या ठिकाणी चेक करतील. नॉट आउट. बॅट्समन सेफ. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहत आहे. धावफलकावरती 25 धावा. 2 गड्यांच्या 27 धावा. 25 प्लस या 2 धावा धावफलकावरती आपण अपडेट करतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज आतिश वैयक्तिक खात्यातलं 2रं षटक संघासाठीचं हे 3रं षटक या ठिकाणी हाताळतोय. स्ट्राईक एंडवरती तेजस मेहर संघाचा तारणहार म्हणून भूमिका पार पाडत असताना स्ट्राईक एंडवरती तयार. लेफ्टी बॅट्समन यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं प्लेस केलं. समोर बॅक टू द बॉलर. सिंगल कंप्लीट करतायत. चांगली नजरानजर पाहायला मिळाली. एकमेकांमध्ये चांगलं कॉलिंग. कल्पेश आणि तेजसच्या माध्यमातून एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत आली आहे. या ठिकाणी दामत हा संघ मैदानावरती खेळतोय आणि दामत गावचे लाडके जावई शहबाज चाचा बुबेरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आणि कासगाव ग्रामस्थांच्या वतीनं शहबाज चाचा बुबेरे आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग. 100% एफर्ट मैदानावरती देत असताना सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केलं. थ्रो येतोय आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट जरूर होतील, मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सुंदर फिल्डिंग. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 10.00 ची सरासरी 30 धावा. राज क्रीडा मंडळ कुळगाव. छोटासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपण देतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. काही क्षणांचा हा ब्रेक आणि जोपर्यंत हा ब्रेक चालू आहे प्रेक्षक राजाच्या मनोरंजनासाठी जाऊया डीजे वाले भाऊ. कासगाव चषक 2025 रजनी क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. या ठिकाणी
रात्रीचा थरार क्रिकेटच्या मैदानावरती ही रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत। या परिसराचा आपण विचार करत असाल तर भरपूर साऱ्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात। त्यातीलच एक मानाची स्पर्धा कासगाव चषक 2025 मध्ये आपण आहोत। शिरगाव सागर आणि आपटी दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी रिपोर्टिंग करा। इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल। शिरगाव सागर आणि आपटी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा। षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू होतंय। गोलंदाज साद वरती जिम्मेदारी या ठिकाणी कासगाव एंडकडनं गोलंदाजीसाठी तयार होतोय। साद वेगवान गोलंदाज, स्ट्राइक एंड वरती तेजस मेहर लेफ्टी बॅट्समन। पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर वेगानं आला। एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं। कुठल्याही प्रकारे घाई गडबड पाहायला मिळाली नाही। एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडतायत। एकंदरीत आपण पाहिलं तर 31 धावा 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। 2 गड्यांच्या मोबदल्यात या 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज 7 गोलंदाजी करतोय। स्ट्राइक रोटेट झाली आहे। कल्पेशच्या हातामध्ये स्ट्राइक आली आहे। उजव्या हाताचा फलंदाज लेफ्टी आणि रायटी असं कॉम्बिनेशन मैदानावरती राज क्रीडा मंडळ कुळगावच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राइक वरती कल्पेश, पुन्हा एकदा समोर खेळलेला फटका त्या ठिकाणी लॉंग ऑन वरती खराब फिल्डिंग, मात्र बॅकअप तुफान आलं। अतिशय चांगल्या दर्जाचं बॅकअप पाहायला मिळालं। दूरवरनं आला, चेंडूला पायाच्या साह्यानं अडवला आणि सीमा रेषेवरनं डायरेक्ट हिट झालंय। या ठिकाणी काही घडलंय। तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे। तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे, मात्र जबरदस्त फिल्डिंग। यस, आउट। टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहताय अतिशय दर्जेदार फिल्डिंग आणि जबरदस्त या ठिकाणी डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळालं। तेजस मेहर अतिशय फॉर्म मध्ये खेळाडू होता। 17 धावांचं योगदान दिलं आणि 17 वरती त्याच्यासाठी इथे एक खतरा उभा राहिलाय। फलंदाज बाद होतोय। 32 या आकड्यावरती लागलेला हा तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमला 32 धावा धावफलकावरती आहेत। तिसरा झटका बसलाय। गोलंदाज 7 गोलंदाजी करतोय। चौथं षटक मार्गस्थ असताना दामत खुर्रम या संघासाठी गोलंदाज 7 वरती जिम्मेदारी। 2 चेंडू फेकले, 2 धावा त्यानं खर्च केल्यात। यावेळेस समोर खेळलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी वेगानं आलाय। चेंडूला अडवलं आणि एका धावेवरती समाप्त केलं। कल्पेशला साथ देण्यासाठी मैदानावरती कुळगावचा बाहुबली, बदलापूरचा बाहुबली अविनाश मैदानावरती आलाय। बाहुबली फलंदाज, मजबूत शरीरयष्टी आणि मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू, संघाचा तारणहार, ग्रेट फिनिशर म्हणून भूमिका अदा करत असतो। यावेळी जिम्मेदारी फार मोठी आहे। चौथं षटक मार्गस्थ असताना नेल्सन फिगर आपण पाहू शकाल। 33 वरती 3 गडी बाद अशी धावसंख्या धावफलकावरती। 7 गोलंदाजी करतोय। स्ट्राइक वरती अविनाश भोईर, उजव्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज। चांगलं बॅटल तुम्ही पाहू शकाल। समोर चेंडू जागेवरनं खडे खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हता। चेंडूवरती नजर चांगली पाहायला मिळाली नाही। सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय। निर्धाव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चेंडू एक्झिक्यूट केलाय। 7च्या माध्यमातून हा डॉट आलाय। 33 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात। या षटकाचं विवरण तुम्ही करू शकता। पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर पुन्हा सिंगल, त्यानंतर डॉट। 7 येतोय राईट ऑन द विकेट। अविनाशसाठी हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, मात्र आउटसाइड द ऑप्शन जास्त बाहेर। व्हाईट बॉलचा कॉल येतोय। धावफलकावरती अवांतरच्या स्वरूपात एक धाव येईल। धावफलकावरती जोडतायत। एकंदरीत आपण पाहिलं तर 34 धावा 34 ऑन द बोर्ड। 34 धावा धावफलकावरती आहेत।
साथ येतोय पुन्हा एकदा. या चेंडूवरती पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शॉर्ट फाईन लेगवरती चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत पुन्हा एकदा येते. 35 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 35. शांत चाललेलं क्रिकेट. मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर या षटकात दूर ठेवलंय. गोलंदाज 7च्या खांद्यावरती जिम्मेदारी. चौथं षटक आणि निश्चितच चांगलं राहिलंय. 35 धावा धावफलकावरती आहेत. साथ येतोय पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. कल्पेशसाठी या चेंडूला लॉप केलंय. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. झेलची सुवर्ण संधी आणि कॅच ड्रॉप आणि 2 धावा इथं कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत मिळेल. या ठिकाणी झेल व्हायला हवा होता. ज्या ठिकाणी एकही धाव नको होती त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि 2 धावा येत आहेत. सुवर्ण संधी आली आणि लगेचच या 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता 4 षटकांच्या अंती 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकामध्ये आतिशला आपण पाहिलं 11 धावा खर्च केल्या. खुर्रमबाई 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर आतिश पुन्हा एकदा आला 10 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये आपण पाहताय साधनं केवळ 7च धावांचं षटक हाताळलं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावरती याच दरम्यान शरदजी दारवे साहेबांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीनं संतोषजी राठोड यांचं आगमन झालंय आणि बागारामजी पवार यांचंही आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खास करून आमचे फ्रेंड्स 11 गोरेगाव चषकाचे आयोजक शहबाज काका बुबेरे हे देखील मागचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कारण शहबाज बुबेरे यांचा सासरवाडीचा संघ मैदानावरती खेळतोय दामत, त्यामुळे त्या संघाला ते पाठबळ देण्यासाठी दाखल झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत. शेवटचं षटक गोलंदाज अफजल. पहिलाच बॉल अविनाशच्या माध्यमातून खेळलाय. त्या ठिकाणी सीमारेषेवरती पकडलं आणि या ठिकाणी माघारी पाठवलं जाईल. अविनाशला या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. अविनाशचा खेळ संपलाय. शरदजी दारवे साहेबांचं आगमन झालंय आणि खास करून आज आई एकविरा स्पोर्ट्स आपटी या संघाला ते पाठबळ देण्यासाठी दाखल झालेत. कारण आपटी संघानं एक सामना जिंकला. शरदजी दारवे साहेबांच्या मावशीची मुलं आहेत आपटी टीमचे खेळाडू, त्यामुळे आता त्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेत. कवनेंजी बुबेरे, शेरफराजी हे देखील मागचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. या ठिकाणी अजून एक झटका मिळतोय. फलंदाज माघारी परततोय. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ अडचणीत सापडलाय. 1 मोर विकेट डाऊन. साईनाथजी मसने आणि सिद्धेशजी राऊत हे बारामतीवरनं या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कासगाव चषकासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. साईनाथजी मसने आणि सिद्धेशजी राऊत आपलं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा या टुर्नामेंटसाठी आलेल्या आहेत. आपलं आम्ही आभारी आहोत. षटक 5वं शेवटचा अंतिम. अफजल गोलंदाजी करतोय आणि अफजलनं खऱ्या अर्थानं हल्ला चढवलाय. 2 चेंडूंवरती 2 विकेट अर्जित केल्यात. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला अडचणीत आणलंय. खुर्रम दामत या संघासाठी अतिशय दर्जेदार षटक. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती आहे 37 धावा. स्वल्पविराम लागलाय या धावफलकाला. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानावरती. सिद्धांत यावेळेस फटका चांगला खेळलाय. खडे खडे आले आले आपण आलो याची आठवण करून देत असताना सिद्धांतच्या बॅटमधनं हा सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिद्धार्थ मैदानावरती आला आणि स्वतःला सिद्ध करत असताना षटकार ठोकलाय. यावेळेस हा सुंदर चेंडू आहे. विकेटच्या मागे चेंडूला अडवलं जातं. षटकारानंतर लगेचच उत्तर देत असताना अफजल. विकेट विकेट षटकार डॉट अशा पद्धतीचं विवरण तुम्ही पाहताय. धावफलकावरती 43 धावा.
5 षटकांची मॅच, 50 ते 55 धावा जर पदरात असतील तर तुम्हाला इथून फाईट करता येईल. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज अफजल. यावेळेस बॅटची एज. विकेटच्या मागे खुर्रमबाईचा एक चांगला झेल. फलंदाज होतोय बाद. अजून एक झटका मिळालाय राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला. फलंदाज माघारी. शेवटचा अंतिम निर्णायक षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावफलकावरती 43 धावा. राज क्रीडा मंडळ कुळगाव हा संघ मैदानावरती संघर्ष करतोय. खुर्रम दामत हा संघ मैदानावरती स्वतःला चीअरअप करत असताना धावफलकावरती 43 धावा. 6 गड्यांच्या मोबदल्यात संघ संकटात सापडलाय. स्कोर कार्ड वरती 43. शेवटचा अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. गोलंदाज अफजल गोलंदाजी करतोय. षटकातली 3री विकेट त्यानं अर्जित केली आहे. धावा खर्च केल्यात फक्त 6. शेवटचा चेंडू. या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव. 5 षटकांचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा जोडल्या राज क्रीडा मंडळ कुळगाव या टीमला. सागर शिरगाव आणि आपटी बी या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपटी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरगाव संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. याच दरम्यान आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय परेशजी पाटील या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. शिरगाव विपक्ष आपटी बी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच द्वितीय फेरीचा हा सामना असणार आहे. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत आणि बदलापूर नगरीची आणबान शान जोबेलीची मुलुक मैदानी तोफ त्या ठिकाणी जोडली जातीये. महेशजी धुळे सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. धन्यवाद सोमनाथजी खाडे. सन्माननीय शरदजी धारवे आणि ज्ञानेश्वरजी बैकर यांना विनंती राहील आपण यायचे. दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीत आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल जय भवानी शिरगाव आणि त्यांच्या विरोधात आपटी संघ आई एकविरा क्रिकेट संघ आपटी या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी करण्यात येईल. साहेबांना विनंती राहील आपण याचे समोर ज्ञानेश्वरजी बैकर साहेब आहेत आणि शरदजी धारवे या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण टॉस करू. टेल आणि हेड अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि आता हा कॉइन स्पिन केला जाईल. शरदजी धारवे यांच्या शुभ हस्ते कॉल टेलचा. टेल ॲज इट इज. मान्यवरांना विनंती राहील की आपण स्थानापन्न व्हायचे. फक्त आपण या ठिकाणी डिसिजन घेणार आहोत. जय भवानी शिरगाव टीमच्या वतीनं या ठिकाणी टॉस त्यांनी जिंकलेला आहे. हा डिसिजन काय असणार आहे नक्कीच आपण पाहतो. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम आपटी आणि टीम शिरगाव कारण आपण लगेचच मॅचच्या दिशेने नक्कीच आपण पाहतो. दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी सन्माननीय शरदजी धारवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते की जय भवानी शिरगाव या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. हॅलो धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने जमवल्या 43 धावा आणि 44 धावांचं एक कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. रात्रीचा हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवताय. 44 धावांचं आव्हान घेऊन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. खुर्रम दामत हा संघ 44 धावा पार करेल का की मैदानावरती यश मिळवेल. टीम मैदानावरती खेळेल. टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव 2 संघांदरम्यान घमासान द्वंद्व आणि या द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये मी तुर्तास थांबतोय. आपण थांबू नका. पाहत राहा कासगाव चषक 2025चा हा थरार आणि समालोचन कक्षामधनं जोवेली गावची बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकेल. या ऐकूयात बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महेशजी धुळे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आणि अगदी आपण पाहतो आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक पाहुणे समालोचक म्हणून
30 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. पुनश्च एकदा आपण पाहतोय तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आदरणीय शरदजी धारवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. आयोजकांच्या वतीनं मी सन्माननीय किरण शेठ राऊत यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण शरदजी धारवे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. किरण शेठ राऊत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. चला फलंदाजांना विनंती आहे. पूरम नझे यांना विनंती राहील की आपले सलामीची जोडी मैदानावरती लगेच पाठवायची आहे. आपण सुद्धा एक दर्जेदार आयोजक आहात. नुकताच आपण पाहिलं तर कुरमबाई यांच्या वतीनं सांगण्यात आलं की आमदार चषक ही स्पर्धा सुद्धा कमिंग सून आहे. याच महिन्यामध्ये कदाचित आपण पाहतो त्या स्पर्धेची घोषणा झाली आहे, परंतु येणाऱ्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये दामतकरांच्या वतीनं अनेक साऱ्या स्पर्धा डे नाईट स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आदरणीय सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज तुम्ही ऐकला, जे पाहुणे समालोचक आहेत. शहापूर सध्या अगदी आपण पाहतो त्यांच्या आवाजाने दुमदुमतोय आणि खऱ्या अर्थाने आज बदलापूर नगरीमध्ये ते दाखल झाले, त्यांचं आपण वेलकम करू. बादच्या दिशेने जाणार आहोत. पाहुण्यांचा विशेष सन्मान होतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला साध तर त्याच्या साथीनं बबलू. ओपनिंग पेअर मध्ये सुदर्शन जाधव, बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत सिद्धेश राऊत आणि साईनाथ मसने, जे मात्र मॅचला एन्जॉय करतात, खास करून बारामतीवरून. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. त्यांच्या वतीनं शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला. हे आमचं कॉम्बॅक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 30 बॉल 44 धावांचं लक्ष्य आणि आमच्या समवेत आमचे शिरगावचे एक चांगले खेळाडू अंडर बॉक्सचे चांदणी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं. चव्वेचाळीस धावसंख्येचं मापक लक्ष्य. पहिल्या फेरीतील शेवटची लढत. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना सन्माननीय किरण शेठ राऊत आणि हरीशजी राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल लेटकटचा फटका खेळायचा होता. पहिल्या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न, तिथे थोडंसं फंबल क्रिकेट. अगदी आपण पाहतो सापडले क्षेत्ररक्षक आणि चिंटू गॅदर करेपर्यंत थोडंसं बेल त्यांनी घेतला आणि इथे आपण पाहतोय बाल बचावले गेलेत. स्ट्राईक एंडला 6 देत. अगदी आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह पवित्रा त्यांनी घेतला, परंतु पहिल्या बॉलवरती आपण पाहतो सुदर्शन जाधव हा देखील एक चालाक गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करणं त्याचं वैशिष्ट्य आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. जी बॅटिंग मध्ये कमाल त्याला करायची होती ती मात्र करण्यात आली नाहीये. आता फलंदाजी प्रतिस्पर्धी संघाची आहे, त्याच्या विरोधात चांगलं षटक हाताळायचंय हेच उद्दिष्ट आहे गोलंदाज सुदर्शन जाधवचं. आणि याच दरम्यान आपण पाहतोय पहिली विकेट कॅरी करत असताना पहिला धक्का लागलाय टीम दामत संघाला 7च्या स्वरूपात. फलंदाज बाद. अपेक्षा नव्हत्या संपूर्ण संघाला आणि पाठीराख्यांना, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याला कमाल करायची आहे आणि पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर त्याला विकेट मिळाली आहे. याच दरम्यान आमचे तुषारजी बैकर साहेब, श्यामजी टेंबे, हनुमानजी ठाणगे असतील, विनायकजी मस्कर, नरेशजी भुईर, करणजी ठाणगे हे सुद्धा माझा आनंद घेतात. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. जणू काय आपण पाहतो आता मॅचला अगदी दर्जेदार स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेले. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहताय. आता सध्याच्या घडीला एक भरपूर मोठी स्पर्धा चालू आहे ISPL. अगदी आपण पाहतो ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळा उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सध्याच्या घडीला चालू आहे. चांगले ग्रामीणचे खेळाडू त्या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडतायत. खऱ्या अर्थाने आपल्या या परिसरासाठी अभिमानाची गोष्ट की कर्जत विभागातून साहिल लोंगले सारखा गोलंदाज काय चमकदार कामगिरी करतोय. 28 बॉल 44 ची गरज. इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल, त्याचं कौतुक व्हायला हरकत नाही. प्रत्येक मॅच मध्ये या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित काही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्याचे संकेत दिले जात आहेत फटाक्यांच्या आतषबाजीने. ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अत्यंत मोठ्या उंचीवरती जाण्याचा प्रयत्न आहे कासगाव चषक. यावेळी शॉट ऑफ लेन मैदानाच्या मध्ये फोरम आलेत. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
थोडेसे अगदी मी तर म्हणेन जजमेंट त्यांचं बरोबर प्रॉपर पाहायला मिळालं, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच विकास पाडावे अर्थातच मोठ्या म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बारके आणि मोठे असे दोन खेळाडू सातत्याने खेळत असतात गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाकडून. आणि आता मोठ्या याने मात्र मिस्टेक केलेली आहे. फुरम नजे एक धाव घेण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे चालला, बॉल शॉट थर्डमॅनला, इथे आणखीन एक चिकी सिंगल. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर दोन संघ दर्जेदार आहेत. एका बाजूला बदलापूरचं ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. सुदर्शन जाधव बाखाण्या दोघी षटक त्याने हाताळले. अद्यापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धाबा त्यांनी खर्च केलेत. पुन्हा एकदा चेंडूला वळवलंय, दिशा दिली, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला चौकार आलाय फुरम नजे यांच्या बॅट मधून. बॉल सीमा पार, धाबा मिळतील. क्रमांक पहिला संपन्न झालंय. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा आहेत. चांगलं इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलंय. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल एका बाजूला भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार अर्थातच सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच सर्वांचे लाडके बायामामा, आणि दुसऱ्या बाजूला मुरबाड विधानसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय दमदार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांना तुम्ही पाहतायत. त्याच्या खालोखाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय किरणजी राऊत साहेब, हरीशजी राऊत असतील. आपण पाहतो त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. या ठिकाणी उद्याचा लॉर्ड्स अगदी आपण पाहतोय दिवस क्रमांक 3 आणि तिसरी रजनी तुम्हाला पाहायला मिळेल शनिवार दिनांक 8/2/2025. पहिला सामना वेगळ्या हाफ मधून संभाजीनगर कुळगाव वर्सेस चामटोली ही लढत होणार आहे. उद्या आपण पाहतोय ठीक बरोबर 4:30 वाजता सामना चालू होईल. त्यानंतर शेलू वर्सेस गोरेगाव, आदर्श बांगणी वर्सेस जयशंकर चांदई, जयनमा ढवळेपाडा वर्सेस श्री गणेश माणकिवली आणि श्री गणेश कासगाव वर्सेस जयनुमान जोबिली. चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. उद्या यायला विसरू नका, पाहायला सुद्धा विसरू नका, कारण ही क्रीडानगरी उद्या तुम्हाला भरगच्च पाहायला मिळणार आहे. 24 बॉल 38 धावांची गरज आहे. आणखीन हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या मॅच मध्ये धावांची गती थोडीशी कमी आहे. अर्थातच आपण पाहतो या ठिकाणी स्लो स्टडी हे समीकरण दामट टीमचं आपण पाहिलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, अवघ्या 6 धावा धाव फलकावरती. 7 मात्र अगदी आपण पाहिलं तर बाद झाला, बबलू बाद झाला. 7 मैदानावरती आहेत. खुरम आणि 7 ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9.50 रिक्वायर रन रेट या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅक वरती. या संपूर्ण स्पर्धेला मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. बाणकिवली संघाचा सलामीवीर फलंदाज पंकज बोले असतील, केतन शेगटे, सुनील देबाडिका यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि ते पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले. गोलंदाज सिद्धार्थच्या विरोधात ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नितांत गरज होती. मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा होत्या. आता मात्र धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करेल टीम दामत. या दरम्यान आगमन होते फ्रेंच चषक गोरेगावचे दर्जेदार आयोजक आदरणीय शहबाज चाचा बोबेरे यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालेला आहे. शिरगाव संघ मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. चांगली मॅच ती सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो, यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. फलंदाज 7 कडे आणि इथे मात्र डॉट बॉल. काय लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली सिद्धार्थची. फुल रेंजचा बॉल होता. संभ्रमात टाकणारा चेंडू मैदानावरती या ठिकाणी टाकण्यात आला. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्ही पाहतात. P2 मध्ये आपण आहोत. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत 12 धावा आहेत. 44चं लक्ष्य या मॅच मध्ये.
धावसंख्या छोटी आहे, परंतु या मॅच मध्ये कामगिरी मोठी करावी लागणार आहे. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत. हो, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट घरंगळत अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. प्रोटेक्शन बॅकअप देण्यात आलंय आणि ते अगदी आपण पाहतोय 2 धावा मिळत आहेत सहज गतीने. या 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहेत. याच दरम्यान जोबेली गावचे चंद्रकांत धुळे यांच्या वतीनं सुद्धा संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज सिद्धार्थ वती जी जिम्मेदारी दिली आहे या षटकाची, आज सिद्धेश राऊची कुठेतरी कमी जाणवली आहे. मी तर म्हणे राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला, कारण धावांची रन मशीन म्हणून सिद्धेश राऊत कडे पाहिलं जाते. आज धावा भरपूर कमी पाहायला मिळाला. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जी इन्व्हेस्टमेंट व्हायला हवी होती कुळगाव संघाची, ती इन्व्हेस्टमेंट झाली नाहीये असंच म्हणायला लागेल. हो, कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, अंपायर सिग्नल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. बॉल चाललाय या ठिकाणी एसटी रक्षकाच्या हातामध्ये, तोपर्यंत या ठिकाणी स्मॅर चेंडूचा मारा करण्यात आलाय. दिशेपासून भरकटतात गोलंदाज सिद्धार्थ. धाव फलकावती आहेत 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज सिद्धार्थ स्ट्राइक एंडला 7. हो, खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट करण्यात आली. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी कदाचित सुखरूपरित्या पुन्हा एकदा फुरमबाई नजे व्यवस्थित पोहोचतात आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. तोपर्यंत मात्र एक चिकी सिंगल करण्यात आली आहे. शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता, तिथे मिळाली 1 धाव. 16 धावा धाव फलकावती. 44चं लक्ष्य. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ऑफिशियल पंच दत्ता कडवसर, बाळा बाने, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत फिरोज खान सर. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे धाव मात्र मिळणार नाहीये आणि आता हा चेंडू सुद्धा डॉट आलेला आहे, जो मात्र गोलंदाज सिद्धार्थच्या नावावरती राहील. विष्णू धुळे, अमोल धुळे हे सुद्धा मॅच आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे संस्थापक महेंद्र धुळे हे सुद्धा मॅच आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तंटा मुक्ती अध्यक्ष कासगाव आदरणीय चंद्रकांत भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. कोणीही ग्रामस्थ मंडळ कासगाव जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह होता आणि इथे मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धावांचा आपण विचार केला तर 17 धावा धाव फलकावती आहेत. येणारे 18 बॉल, आता 27ची गरज. याच दरम्यान चंद्रकांत नाना भोईर, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी आगमन होते. तंटामुक्त अध्यक्ष कासगावचे, त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 27ची गरज. 9.00च्या सरासरीने या धावा चेस करायच्यात. फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक पाहुण्याचं स्वागत. ग्रामस्थ मंडळ कासगावचे कोणी वरिष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असतील, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. याच दरम्यान आपण पाहतोय 1 ते 6 क्रमांकासाठी ज्या तुम्ही भव्य आणि दिव्य ट्रॉफीज पाहतायत ते मात्र आम्हाला देण्यात आले. आदरणीय चंद्रकांत नाना भोईर आणि आदरणीय दीपकजी ठाणगे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आपण विशेष कौतुक करू. आणि या ठिकाणी बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, ते सन्माननीय दिनेशजी ठाणगे यांचे मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 27ची गरज आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. अगदी आपण पाहतो पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. 5 षटकांची मॅच, 5-4-3 असा फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या रात्रीमध्ये सुद्धा. काल जय हनुमान ढोके संघाने कालचा दिवस, कालची रात्र गाजवली आहे. खऱ्या अर्थाने रुपेश भोईर या खेळाडूची चर्चा होईल. 18 बॉल 27 धावांची गरज. ज्यांचं काम असं एकदम ओके ते जय हनुमान ढोके, स्वर्गीय रमेश स्मृती 11, दिनेश दादा भोईर पुरस्कृत तो संघ तुम्हाला पाहायला मिळेल, जे मात्र बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष त्यांनीच पुरस्कृत केलेला संघ. 18 बॉल 27ची गरज. गोलंदाज सुदर्शन जाधव. राऊंड विकेटने ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज सिद्धार्थ. नो मिस्टेक. आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. फुरम नसेला सुद्धा परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम धामस संघाला. फलंदाज बाद.
आपण जी आमच्या मुख्य मंचा समोर आपण जी टू व्हीलर बाईक पाहतात मॅन ऑफ द सिरीज साठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सन्माननीय शिवसेनेचे बदलापूरचे लाडके उपशहर प्रमुख आणि ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्याचे बहुजन समाजाचे युवा नेतृत्व आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब आणि आदरणीय समाजसेवक बाळाशेठ राऊत यांच्या वतीनं ही बाईक देण्यात आलेली आहे. त्यांचे आपण विशेष कौतुक करू. ऑन स्क्रीन तुम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी ही टू व्हीलर बाईक पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. तेजस मेहर त्या ठिकाणी होते. पूर्णपणे शेवटपर्यंत बॉलवरती नजर त्यांनी ठेवली आहे आणि शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतायत. किमान आपल्या संघासाठी 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न आहे. 5 धावा वाचवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फक्त केवळ एकच धाव घेण्यात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आले फलंदाज अतिश, अर्थातच बुमरा या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. सध्या दामद संघाला प्रेझेंट करतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आहे. सर्व गुण संपन्न खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सुदर्शन जाधव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. शॉर्ट ऑफ प्लेन पडल्यानंतर थोडीशी दिशा खराब आहे. पंच दर्शवतात ऍज इट इज व्हाईट बॉल. अबांतर धाव मिळते. धावांची गती आपण पाहिली तर अत्यंत सुंदर आहे. 19 धावा धाव फलकावती आहेत. विजयासाठी 16 बॉल 25 धावांची गरज या मॅच मध्ये टीम दामद संघाला. ऑल साइडला फटका चांगला आहे. यावेळेस आपण पाहतोय सरळ बॉलला फेकून दिले. मिड विकेट काऊ कॉर्नरला सीमारेषेच्या बाहेर जबरदस्त षटकार आपण पाहतोय. ताकदीचा प्रचंड वापर करत असताना A1 क्वालिटीचा दामद ब्रँडेड षटकार. सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. कारण सुदर्शन जाधवने मात्र अप्रतिम षटक हाताळलं. पहिलं त्याच्या विरोधात आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. हो यावेळेस बॅक ऑफ दी हँड चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे. अगदी आपण पाहतो नॅचरल स्विंग. पंच हे सांगतात आउट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडस बाहेर आला आणि ते मात्र हा डॉट बॉल आहे. समीकरण या मॅच 14 बॉल 19 धावांचे. शेवटचे 2 बॉल सुदर्शनचे फार महत्वाचे आहेत या मॅचच्या दृष्टिकोनातून. इथे चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. आणखीन एक खराब चेंडू. दिशा जर खराब असेल तर गोलंदाजाची दशा व्हायला वेळ लागत नाहीये. प्रबुद्ध हेच सांगतायत कारण आता सामन्याला कलाटणी मिळाली आहे. जो षटकार आला ना सुदर्शन जाधवच्या विरोधात 14 बॉल 18 शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर महत्वाचे आहेत. ओ यावेळेस आणखीन एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज सुदर्शन जाधव आहेत. 44 धावांचं एक मापक लक्ष होतं. परंतु आता या मॅच मध्ये नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा बॉल जर डॉट आला विकेट आली तर पुन्हा एकदा प्रेशर क्रिएट करेल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु पंच आमच्याकडे बोलतायत स्वेअर चेंडू. अंपायर सिग्नल बाईट बॉल. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहतो या ठिकाणी बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. बॅटिंग करत असताना टीम दामद संघाला. ओ यावेळेस आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी अविनाश भोईर येतात. चेंडू खाली उपस्थित आहे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. मैदानाच्या आतमध्ये 7 जो मात्र सलामीला आलेला 8 बॉल 9 बॉल त्याने फेस केलेले आहेत. 17 धावांवरती तो नाबाद खेळतोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांमध्ये सरासरी आपण जर पाहिली तर 28 धावा आहेत. 14ची सरासरी आहे आणि आता विजयासाठी 12 बॉल 16 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक काही मिनिटांचा मैदानाच्या आतमध्ये होईल. खेळाडू बसतील या ठिकाणी पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत. बघा पहिल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं. सागर इरमाळी होते मॅन ऑफ द मॅच. परंतु त्यांचं मन खूप मोठं आहे आणि त्यांनी ही त्यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे मयूर जाधवला, ज्याने 2 षटकं हाताळली आणि 3 विकेट मिळवले. मयूर जाधवला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी.
आदरणीय चंद्रकांत भोईर साहेबांना विनंती असेल, तंटामुक्ती अध्यक्ष आहेत कासगावचे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण येणार आहोत मॅन ऑफ द मॅच. आई भवानी शिरगाव या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय आदरणीय भागारामजी पवार साहेब आहेत आणि त्यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक विशेष सन्मान देखील आहे, आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय हनुमान ठाणगे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. हरीश राऊत यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना देखील तेवढाच महत्त्वाचा सुरू आहे. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 16 या मॅचमध्ये. याआधी देखील 44 धावांचं टार्गेट होतं आणि याही मॅचमध्ये 44 धावांचं टार्गेट आहे. दामत या टीम समोर शूज रिमूव्ह करायचे आहेत विनंती असेल, कारण की छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच यांचं हे सन्मान चिन्ह आहे आणि त्यामुळे विनंती असेल. आणि त्यानंतर नरेश भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. नरेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आदरणीय हरेश दादा राऊत जे प्रमुख आयोजक आहेत आणि किरण शेठ राऊत जे प्रमुख आयोजक आहेत. वळूया आपण सामन्याकडे. मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया. दरम्यान येतोय हा व्हाईट बॉल. धन्यवाद रोशनजी संते सर. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. 12 बॉल 16 धाबांची गरज होती. त्यानंतर बाईट बॉल आलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा कम बॅक करतोय संघ. आपण पाहतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. तेजस इथे मात्र दिशेपासून भरकट आहेत. अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. या संपूर्ण स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला तब्बल 1 लाख रुपये पाहायला मिळेल आणि ते आम्हाला देण्यात आले. सन्माननीय भिवंडी लोकसभा मतदार क्षेत्राचे लोकप्रिय खासदार तुम्हा सर्वांचे लाडके मामा बाळ्या मामा यांच्या वतीनं आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब यांचं विशेष कौतुक करू आणि त्यांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा चालू आहे, चौथं चालू आहे आणि या चौथ्या षटकामध्ये तेजस महेर सारखा एक लेफ्ट आर्म सीमर या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 16 धावांची गरज असताना सुरुवातीला आपण पाहतो चांगलं षटक त्याने हाताळलं. आता येणारे 10 बॉल शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. पहिला डॉट बॉल आला, त्यानंतर 2 बॉल व्हाईट आणि आता मात्र एक सिंगल एकवटण्यात आली आहे. हो, यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, मिड ऑफला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक अविनाश भुईर चेंडूला गॅदर करतात, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. जर मात्र या मॅच मध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं तर सामना थोडासा जड तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम षटकापर्यंत जाण्याची दाट शक्यता या मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतात, विशेष कौतुक करावं लागेल तेजसचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस आपण पाहतोय बॉलला उचललाय, सरळ फेकून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना 7च्या बाट मधून चाललाय बॉल सीमा पार. षटकार काय मॅच रंगते. 44 धावांची गरज आहे आणि 44 धावांची गरज असताना सामना तुम्हाला अगदी आपण पाहतो नेट टू नेट पाहायला मिळाला होता. शेवटचे 2 बॉल या षटकातील आपण पाहतो तेजस मेहरच्या विरोधात अगदी षटकार आला आणि या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देण्याचा प्रयत्न सलामीवीर फलंदाज 7चा आहे. 12 चेंडू मध्ये 24 धावांवरती नाबाद खेळतात 7. जर त्याचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 8 बॉल आता 6 धावांची गरज आहे. म्हटलं जातं ना रोशन संते सर, हार और जीत अपने सोच पर निर्भर है. मान लिया तो जीत और मान लिया तो हार और ठान लिया तो जीत. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल आणि आता 6 धावांची गरज आहे. डॉट बॉल या ठिकाणी गोलंदाज तेजस महेरच्या वतीने आलेला आहे. कमबॅक करण्याचा त्यांचाही प्रयत्न आपण पाहतोय. 12 बॉल 16 धावांची गरज असताना शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल यात ते मात्र शंका नाहीये. परंतु इथे गोलंदाज मात्र चमकदार कामगिरी करतायत. शेवटचे 2 बॉल राहिले गोलंदाजाच्या नावावरती आणि इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक 4 ची सुद्धा सांगता झालेली आहे.
6 बॉल 6 धाबांची गरज आहे. अगदी आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या वतीनं देण्यात आले सर्वांचे लोकप्रिय खासदार अर्थातच बाळामामा यांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. त्यांचे आपण विशेष कौतुक करू. आदरणीय किरण शेठ राऊत यांच्या वती असणारं नितांत प्रेम सातत्याने आपण पाहतो आणि गोरेगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर किरण राऊत यांच्या विनंतीला मान देऊन आपण पाहिलं तर त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा पारितोषिकांची खैरात करण्यात आली होती. 6 बॉल आता 6 ची गरज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आदरणीय खांडसगावचे समाजसेवक उद्योजक परेश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि परेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. हरेश दादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण खांडसगावचे समाजसेवक उद्योजक परेश पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. 6 बॉल आणि 6 धाबांची गरज आहे. बॉलर आणि इक्वेशन या मॅचचा आपण पाहतोय. गोलंदाज डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कुशल भोईर बॉलिंग ट्रॅक वरती येतात. 6 बॉल 6 धाबांची गरज आहे. स्ट्राईक इनला अतिश बुमरा या नावाने प्रसिद्ध खेळाडू ओव्हर द विकेटने पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला वळवलाय. 1 कंप्लीट करण्यात आली. सेकंडचा कॉल येईल परंतु तिथे थांबवण्यात आले. 1 धाबेवरती समाधान. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. म्हणजे येणाऱ्या 5 बॉल मध्ये 5 धाबा ह्या बनवावाच लागणार आहेत. स्ट्राईक आता मात्र रोटेट होती. साधने चांगली बॅटिंग केली आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तोच सध्या स्ट्राईक एंडला आलेला आहे. साध दामट टीमच्या वतीनं संपूर्ण सामन्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूने लढवत असताना 44 धाबांचा पाठलाग करत असताना टीम दामत या मॅच मध्ये हो फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय सीमा पार आणि ते स्कोर आर लेवल अगदी आपण पाहतोय 43 वरती पोहोचलाय टीम दामत संघ. थँक्यू. स्कोर आर लेवल फक्त 1 धाबेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव ही धाव सुद्धा फार महत्वाची आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. कुशल भोईरच्या बरोबर झालाय चौकार. धाबांची इन्व्हेस्टमेंट झाली नाहीये. फरहान भाई बुबेरे हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 4 बॉल मध्ये आता 1 धाबेची गरज. गोलंदाज कुशल तयार. ओ यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि विजय धाव इथे मिळाली आहे. टीम दामत संघाला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव.